बऱ्याच दिवसानंतर आपण गावात आलात, काय वाटते आपल्याला? नमस्कार, मी बाबूतात्या सुर्वे, माजी सरपंच मोडणीम. मी गेले 3 महिने आजारी असल्यामुळे माझ्या गुडघ्याच्या दोन्हीही सर्जऱ्या पुण्यामध्ये साईश्रीला केल्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे 3 महिने सल्ला त्यांनी दिला होता की बाबा विश्रांती घ्या, गुडघ्यावर ताण येऊ देऊ नका. म्हणून 3 महिने मी मोडणीमध्ये येऊ शकलो नाही. परंतु सगळ्यांच्या मोडणीमकराच्या आशीर्वादानं मला अतिशय चांगल्या प्रकारे मी नीट झालेलो आहे. कारण मोडणीमची जनता इतकी सुज्ञ आहे की त्यांनी चांगल्या माणसाला चांगले आशीर्वाद दिले. मळ्यात येऊन पुन्हा फोनद्वारे अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं किंवा आशीर्वाद दिले. त्यामुळे मी सध्या आता अतिशय चांगल्या प्रकारे नीट झालेलो आहे. आणि इथून पुढे जे काय ड्रॉबॅक राहिला असेल मागचा 3 महिन्यापूर्वीपासूनचा, काय सामाजिक कार्य असतील, कोणाच्या काय अडचणी असतील, ती भविष्यकाळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मी सोडवण्याचा मोडणीमकरांचा प्रयत्न करणार आहे. आणि इथून पुढील काळ अतिशय चांगला या मोडणीमला जावा एवढीच विनंती ईश्वरचरणी मी करतो. राजकीय दृष्ट्या काय विचार आपला? राजकीय असा आहे की बाबा आता जनतेतून सरपंच निवडीचा प्रकार ह्या वर्षी पहिल्यांदाच मोडणीमध्ये आहे. आणि तो जनता जे काय ठरविल, ज्या माणसाच्या बाजूने कौल देईल तो माणूस या गावचा सरपंच होईल आणि विकासाचा दृष्टिकोन तो ठेवील. कारण मी काय त्यातमध्ये नाही असं म्हणणार नाही. परंतु जर का मोडणीमकरांनी चांगल्या प्रकारे संधी दिली तर इथून पुढे सेवा करण्याची संधी मला जनतेने द्यावी. कारण उर्वरित आयुष्य समाजसेवा करण्यामध्ये मी घालवणार आहे. त्यामुळं ही संधी आली तर मी सोडणार नाही. ग्रामविकास आघाडीचं आपल्या चांगलं नाव होतं एक 10 ते 15 वर्षापूर्वी. त्यानंतर थोडंसं कुठं तर आपण राजकीयदृष्ट्या पाठीमागं पडलेलं दिसत आहे. तर आता पुन्हा एकदा ग्रामविकास आघाडी या नावानेच पॅनल सुरू करणार आहेत की नाही? नाही, आता कसं आहे, अलीकडचा थोडा काळ बदलला आहे. कारण आपल्याला मोडणीमध्ये जनतेतून सरपंच असल्यामुळे सगळ्यांनाच, विरोधक असू द्या किंवा सत्ताधारी असू द्या किंवा आपले सहकारी असू द्या, या सगळ्यांना बरोबर घेऊन ही सगळ्याची चर्चा करून मी पुढील निर्णय घेणार आहे. म्हणजे सध्या तरी कोणता आपला निर्णय झालेला नाही? सध्या निर्णय तसा नाही झालेला, परंतु सगळ्याबरोबर जे काय निर्णय होईल तो मला मान्य असेल.